हॅलो फ्रेंड्स, मी सोमकांत दडमाल, चंद्रपूर, महाराष्ट्र. मी माझ्या शिक्षणासोबतच एक जगातला सुंदर आणि सोपा व्यवसाय बिल्ड करत आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ. तर बघा मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी नावाचे जगात एक अर्थतज्ञ होऊन गेले. त्यांनी 40 वर्ष पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की प्रत्येक व्यक्ती हा 4 प्रकारे आपलं इन्कम कमवत असतो आणि त्यासाठी त्यांनी कॅश फ्लो क्वाड्रंट दिलेलं आहे. जसं त्यामध्ये आपण कॅश फ्लो क्वाड्रंट बघून घेऊ. तर त्यामध्ये ESBI अशा प्रकारचे हे 4 कॅश फ्लो क्वाड्रंट आहे. जसं ईमध्ये एम्प्लॉयमेंट लोक येतात. फॉर एम्प्लॉयमध्ये ते लोक येतात जसं नोकरदार वर्ग, गव्हर्नमेंट सर्वंट जे नोकरी करतात आणि त्या मोबदल्यात आपला पैसा कमवत असतात. आणि एस क्वाड्रंटमध्ये सेल्फ एम्प्लॉयडमध्ये लोक येत असतात. त्यामध्ये जसं डॉक्टर, चार्टर अकाउंट, शेतकरी हे लोक असतात. छोटे मोठे दुकानदार हे लोक काय करतात की आपला स्वतःचा व्यवसाय स्वतःच करतात आणि स्वतःसाठी पैसा कमवतात. आणि या साईडनं राईट साईडनं बघतो म्हटलं तर तिथे बी फॉर बिझनेस ओनर. तर बिझनेस ओनर हे म्हणजे एक सिस्टम क्रिएट करतात आणि सिस्टमच्या माध्यमातून पैसा कमवत असतात. आणि आयकडे बघतो म्हटलं तर आयमध्ये इन्व्हेस्टर हे लोक असे करतात की पैशाची गुंतवणूक करतात आणि पैशावर पैसे कमवत असतात. अशा प्रकारचा हा कॅश फ्लो क्वाड्रंट आहे. आणि या कॅश फ्लो क्वाड्रंट रॉबर्ट कियोसाकी यांनी 2 भागामध्ये डिवाईड केलं. जसं लेफ्ट साईडने बघतो म्हणलं तर या साईडने असतात ॲक्टिव्ह इन्कम कमावणारे लोक आणि राईट साईडने बघतो म्हटलं तर या साईडने असतात पॅसिव्ह इन्कम कमावणारे लोक. आणि ॲक्टिव्ह इन्कम कमावणाऱ्या लोकांकडे ते खूप हार्डवर्क करतात, पण त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे टाईम नसतो. आणि राईट साईडने बघतो म्हटलं तर याकडे वर्क इझी असतं आणि स्पेअर टाईममध्ये काम करतात, म्हणजे आपल्या फावल्या वेळेमध्ये काम करत असतात. आणि ॲक्टिव्ह इन्कममध्ये काम करणारे लोक हे आपली वेळ विकत देत असतात लोकांना. आणि राईट साईड क्वाड्रंटमधले लोक हे लोकांची वेळ विकत घेत असतात. आणि बघायचं झालं तर जगामध्ये 95% लोकांकडे फक्त 5% पैसा आहे. आणि या साईडने बघतो म्हटलं तर 5% लोकांकडे 95% पैसा आहे. आणि ॲक्टिव्ह इन्कमले लोक यांचं असं इन्कम असतं की ज्यावेळेस व्यक्ती कार्यरत असतो किंवा ॲक्टिव्ह असतो त्याच वेळेस त्यांना पैसा येत असतो. पण पॅसिव्ह साईडचे लोक, पॅसिव्ह इन्कम कमावणारे लोक यांनी एका वेळेस हजर जरी नसले तरी त्यांना पैसा येत असतो. आणि ॲक्टिव्ह इन्कम साईडना म्हणजे लोकसंख्या जास्त असून त्याकडे पैसा का कमी आहे. आणि या साईडनं बघतो म्हटलं तर लोकसंख्या कमी असून सुद्धा पैसा ते जास्तीत जास्त कशा प्रकारे कमवतात. त्यामध्ये 2 गोष्टीचा डिफरन्स असतो. इकडचे लोक हाऊ प्रकारे पैसे कमवतात आणि इकडले व्हाय. तर ॲक्च्युली या साईडच्या लोकांना, ॲक्टिव्ह इन्कम कमवणाऱ्या लोकांना फक्त हाऊ माहीत असतो त्यांचा, म्हणजे काम कसं केले जाते. आणि या साईडच्या लोकांना हे माहीत असतं की काम कशासाठी आणि का करावं, या गोष्टी त्यांच्या क्लिअर असतात. तर आपण आता एका उदाहरणावरून थोडं समजून घेऊ. तर बाटा यांना बरेच लोक ओळखत असतात. आणि जसं यांनी बाटा हे जोड्याचे खूप मोठे ओनर आहेत, जोड्या कंपनीचे. आणि त्यांनी 1957मध्ये आपली एक कलकत्त्याला एक फ्रँचायझी शॉप ओपन केलं होतं. तर त्यांनी ते शॉप ओपन केलं आणि त्यानंतर त्यांचे कस्टमर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत होते. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीस ओपन केले आणि त्यांच्याशी पार्टनरशिप केली. बघा, पार्टनरशिप आपण कशा प्रकारे करतो, एक तर 50-50 करतो किंवा 40-60 करतो. बट बाटांनी काय केलं की यांच्याशी त्यांनी 96% म्हणजे 96% पार्टनरशिप केली आणि आपल्याकडे फक्त 4% हे आपल्या स्वतःकडे ठेवले. आणि नंतर मग 2000मध्ये एक सर्वे करण्यात आला. त्यानंतर असं लक्षात आलं की बाटाचे हे आतापर्यंत 10 लाख शॉप ओपन झालेले आहे. नंतर ह्या 10 लाख शॉपमध्ये जर एका दिवशी 10 तास काम होत असेल तर पूर्ण शॉपमध्ये त्याचं 10 तास म्हटलं तर एका दिवसाला त्यांचं 1 लाख काम होत असतं पर डेचं. आणि या 10 लाख शॉपमधून बाटाला जरी 100 रुपये जरी रोजचे आले तर त्यांचं पर डेचं इन्कम हे 10 लाख इन्कम असतं पर डेचं. आता इथे कम्पॅरेटिव्हली आपण आपलं उदाहरण घेऊया.
आपण सपोज आपण पकडा की आपण 20व्या वर्षी जॉब करायला लागलो आणि आपण वर्षाच्या वयाच्या 60व्या वर्षीपर्यंत आपण काम करत असतो. तर मधातला जर पकडलं तर आपण एक 60 वर्ष 40 वर्ष आपण काम करतो आणि 40 वर्ष आपण काम करतो. तर 40 वर्ष पर दिवसाचं काम पकडलं तर आपण 8 तास आपण काम करत असतो. 8 तास सुट्ट्यांचे दिवस पकडले तर आपण पूर्ण आपलं 300 दिवसाचं काम होतं आपलं. 300 दिवसाचं काम होत असतं. तर आता आपल्याला इथून असं लक्षात येतं की एक व्यक्ती हा पूर्ण आयुष्यभर फक्त 96,000 तास काम करत असतो. बट बाटाजींसाठी त्यांचं एका दिवसाचंच काम 1 लाख तास होऊन जातं. तर हे असं का होतं की बाटाजी काम करतात हे मल्टिपल सोर्स इन्कमनुसार आणि आपण काम करत असतो सिंगल सोर्स ऑफ इन्कमनुसार. हा डिफरन्स असतो मल्टिपल सोर्स इन्कममध्ये आणि सिंगल सोर्स ऑफ इन्कममध्ये. आणि या व्यवसायामध्ये आपल्याला ही कंपनी अशाच प्रकारचे इन्कम सोर्सेस कमवण्याची संधी देते आणि अशा प्रकारे आपण इन्कम कमवू शकलो तर आपल्यालासुद्धा सिंगल इन्कम सोर्सेसवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. तर आता आपण बघू थोडं मार्केट चॅनलकडे वळू की ट्रॅडिशनल मार्केट हे कसं असतं. तर ट्रॅडिशनल मार्केट म्हणजे असं असतं की जसं एखादी प्रोडक्ट हा कंपनीमध्ये बनतो आणि तो आपल्या कस्टमरपर्यंत येतपर्यंत तो 100 रुपयाला होतो. जसं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये फक्त 40 रुपयाला बनलेली वस्तू आपल्यापर्यंत येतपर्यंत 100 रुपयाला होऊन जातं, बरोबर आहे. तर त्यामध्ये जसं सेफ अपेंडर, होलसेलर, रिटेलर आणि नंतर कस्टमर म्हणजे मधातला जो पैसा आहे तो 60% तो ह्या मधातल्या लोकांमध्ये चालला जातो, आपला डिस्ट्रीब्यूट होतो आणि कस्टमरपर्यंत येतपर्यंत ते 100 रुपयाला होऊन जातं. म्हणजे आपला जो पैसा जो मार्केटमध्ये चालला तो पहिले अशा ट्रेडिशनल मार्केटमध्ये जायचा आणि नंतर काय झालं आजच्या काळामध्ये बघतो म्हटलं तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 40 रुपयाला वस्तू बनवतात ते नंतर एका मॉलमध्ये येतात आणि आपण कस्टमर काय जातो की आपण त्या मॉल्समध्ये वगैरे जातो आणि तिथून आपण वस्तू किंवा प्रोडक्ट्स घेऊन येतो. बट आजही आपल्या खिशातनं पूर्ण 100 रुपयेच चालले. म्हणजे आजही मॉलवाले आपला पैसा घेऊन गेला मधातला पूर्ण, बरोबर आहे. आणि आजच्या काळात आणि फ्युचरमध्ये एक नवीन ट्रेंड उदयास आला आहे. त्या ट्रेंडचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग मॉडल. आणि हे डायरेक्ट सेलिंग मॉडल काय आहे की नेमकं हे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टू डायरेक्ट कस्टमर डील करत असते आणि यामध्ये डायरेक्ट म्हणजे होलसेलर, रिटेलर, सेफ अपेंडर अशा मधात यांचा काही रोल असत नाही आणि यामध्ये ॲडव्हर्टाईजमध्ये सुद्धा पैसा कुठं खर्च केला जात नाही आणि यामध्ये जसं कस्टमरला डायरेक्टली कंपनी अटॅच असते आणि मधला जो आपला 60% पैसा जो जात होता चेन सिस्टममध्ये मार्केटमध्ये तर तो कुठे न जाता डायरेक्टली कस्टमरलाच तो वापस मिळतो. म्हणजे आपल्याला जी मार्केटमध्ये आपले जे 60% पैसा आपला चालला होता तो आपल्याला इथं सेव्ह करायचा एक चान्स मिळतो आणि यामधून आपण एक इन्कमसुद्धा जनरेट करू शकतो. हॅलो मित्रांनो, तर आता आपण बघून घेऊ की डायरेक्ट सेलिंग मॉडेल आणि पूर्ण काही अपॉर्च्युनिटी आपण बघितली. तर आता मी कोणत्या कंपनीची अपॉर्च्युनिटी तुम्हाला शेअर करतो ते आता जाणून घेऊ. तर ॲक्च्युली या कंपनीचं नाव आहे ॲमवे इंडिया. हे तुम्ही ऐकलं असावं किंवा परिचित असावं, तर काही हरकत नाही. आता मी त्यात समोर सांगते. तर ॲमवे इंडिया ही 5 कॅटेगरीमध्ये डील करत असते. तर ॲक्च्युली त्यामध्ये पहिली कॅटेगरी होम केअरची, दुसरी कॅटेगरी त्यामध्ये पर्सनल केअर, तिसरी म्हणजे ब्युटीमध्ये आपल्याकडं 2 कॅटेगरीमध्ये डील केलं जाते, एक आर्टिस्टी आणि एक ॲटिट्यूड. आणि चौथी कॅटेगरी न्यूट्रिलाइटचा फूड सप्लिमेंट प्रोडक्ट आहे जो 90 वर्षापासून कार्यरत आहे. आणि 5वी कॅटेगरी म्हणजे अपसाईटी ही फार्मिंग सेक्टरमध्ये वर्किंग करते, ज्याच्यापासून आपल्याला जमीनची भुसभुशीतता अशा बऱ्याच गोष्टीचा फायदा असतो. तर इथे कंपनी आपल्यासाठी 50% काम करणार आहे. ते 50% काम कोणतं तर ते जाणून घेऊ. तर यामध्ये कंपनी आपल्याला प्रोडक्टची अवेलेबिलिटी करून देणार आहे आणि नंतर आपला हिशोब मेंटेन ठेवणार आहे आणि नंतर या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आपल्याला कोणते व्यवसाय करायचा म्हटलं तर त्याचं आपल्याला नॉलेज असणं सुद्धा खूप गरजेचं असतं. तर त्यासाठी आपल्याकडे एक एज्युकेशन सिस्टम आहे. तर एज्युकेशनसाठी आपल्याकडे ही कंपनी आपल्याकडे एक सिस्टम क्रिएट करून त्याचं नाव आहे BWW सिस्टम. तर त्यामध्ये आपल्याला CDs प्रोव्हाइड केले जातं, ज्यामधून आपल्याला नॉलेज मिळलं जाते की ॲक्च्युली हा बिझनेस व्यवसाय कशाप्रकारे आपण डेव्हलप करू शकतो आणि कशाप्रकारे याला वाढवू शकतो.
नंतर यामध्ये बुक्स असतात अवेलेबल आपल्याकडे. त्यामध्ये काही जसं पॉझिटिव्ह मेंटल ॲक्टिव्हिटीचे बुक्स असतात, ज्यामध्ये आपण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन करून आपण सकारात्मक विचार ठेवून हा व्यवसाय कशाप्रकारे समोर वाढवू शकतो यासंबंधीचं नॉलेज यामध्ये दिलं जातं. आणि नंतर आहे फंक्शन हे आपले अधनं होत असतात, की ज्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाते. आणि नंतर ज्या लोकांनी हा व्यवसाय चांगल्या प्रकारे बिल्ड केला, ग्रोथ घेतली आणि यशस्वी ठरले, तशाच लोकांकडून आपल्याला यामध्ये सांगितलं जातं की हा व्यवसाय आपण कशाप्रकारे वाढवू शकतो. आणि बघा मित्रांनो, कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं किंवा बिझनेस करायचा म्हटलं तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी बॅरियर्स असतात, ज्यामुळे लोकं व्यवसाय किंवा बिझनेस करायला घाबरत असतात. तर आधी आपण ते बॅरियर्स जाणून घेऊ की काय आहे. ॲक्च्युली कोणताही बिझनेस व्यवसाय उभा करायचा म्हटलं तर त्यामध्ये मनी म्हणजे पैसा लागतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनी लावला त्यामध्ये रिस्कसुद्धा असतेच. आणि रिस्क असल्याकारणाने आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवसाय किंवा बिझनेस करायचा म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला 100% टाईम देणं हा खूप महत्त्वाचा असतो. वेळ ही द्यावीच लागते. आणि वेळ देऊनसुद्धा त्याबद्दलचे आपल्याला नॉलेज, इन्फॉर्मेशन, माहिती असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आपण त्या व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि एक्सपिरियन्स, अनुभवसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो, जेवढा आपल्याला नॉलेज, टाईम, रिस्क, मनी या गोष्टीची आवश्यकता असते. तर अनुभवसुद्धा आपल्याकडे असायला हवा. पण आपल्याकडे अनुभव नसल्याने आपला तो व्यवसाय आपण यशस्वीरित्या चालवू शकत नाही, बरोबर आहे. तर आपल्याला यावर सोल्युशन काय आहे या बिझनेसमध्ये? तर ॲक्च्युली आपल्याला यामध्ये सोल्युशन बघायचं झालं तर मनी. आता जवळपास जसं आपल्याला कोणत्याही व्यवसायामध्ये पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो, बट इथे इन्व्हेस्ट कशाच प्रकारे नाही. आपण होम एक्सपेंडरी म्हणजे घर खर्चापासून याला सुरू करू शकतो. आणि पैसा जास्त इन्व्हेस्ट केला नसल्यामुळं आपल्याला रिस्क कसलीच नाही. त्यामुळे इथं नो रिस्क आहे, बरोबर आहे. आणि टाईमचं वेळेस झालं तर यामध्ये आपण पार्ट टाईमसुद्धा करू शकतो. एक 2 ते 3 तास पर डे जरी आपण वर्क केलं तरी आपण हा बिझनेस ग्रोथ करू शकतो. आणि नॉलेजसाठी आपल्याला एक BWW नावाचं एक एज्युकेशन सिस्टम यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं, ज्यामधून आपल्याला बुक्स रीडिंग, फंक्शन्स या माध्यमातून आपल्याला शिकवलं जातं. आणि एक गोष्ट जी एक्सपर्ट म्हटलं तर यामध्ये एक्सपर्ट लोकांची टीम सपोर्ट आपल्याला मिळत असतो. ज्या लोकांनी एक चांगल्या प्रकारे बिझनेस ग्रोथ केलेला आहे आणि यशस्वी झालेले आहे, त्यांचा सपोर्ट आपल्याला मिळत असतो आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण ग्रोथ करत असतो. मित्रांनो, आता आपण प्रेझेंटेशन तर बघितलं, बट आता यामध्ये आपण हा व्यवसाय सुरू कसा करू शकतो आणि करायचं काय नेमकं हे क्लिअर झालं नसेल तर ते मी तुम्हाला क्लिअर करून देतो, की ॲक्च्युली हाऊ टू स्टार्ट हा व्यवसाय आपण कशाप्रकारे चालू करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यासाठी आपली KYC डॉक्युमेंट्स लागतं, ज्यामध्ये आपलं आधार कार्ड, एक बँक अकाउंट डिटेल्स आणि पॅन कार्ड अवेलेबल असेल तर या 2-3 गोष्टी लागतात, ज्यामध्ये जीमेल ID आणि मोबाईल नंबर यासुद्धा गोष्टी त्यामध्ये असतात. आणि रजिस्ट्रेशन केलं तर रजिस्ट्रेशन कॉस्ट आपली यामध्ये 0 आहे, ज्यामध्ये एकही रुपया लागणार नाही बिझनेस सुरू करायला तुम्हाला. जसं बाहेरचा व्यवसाय करायचं म्हटलं तर त्यामध्ये पैसा नसल्याशिवाय बिझनेस सुरू होत नाही, बरोबर आहे. बट हा व्यवसाय आपण 0 कॉस्टने चालू करू शकतो, म्हणजे 0 पैशाने म्हणजे 0 पैशाने आपण चालू करू शकतो, बरोबर आहे. आणि बिझनेस सुरू केल्यानंतर आपण यामध्ये व्हॉट टू डू आपल्याला करायचं काय नेमकं, कारण बिझनेस सुरू केला पण आपण त्यामध्ये करायचं काही हेच माहीत नसेल तर आपण बिझनेस समोर वाढवू शकणार नाही, बरोबर आहे. तर व्हॉट टू डू, तर करायचं काय म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला परचेस प्रोडक्ट विथ युअर चॉईस, म्हणजे आपल्याला 5 ते 7 हजारापर्यंतचे आपल्याला प्रोडक्ट पर्चेसिंग करायचे आहे, जे म्हणजे आपल्या चॉईस बेसनुसार, म्हणजे आपल्या आवडीनुसार. आणि प्रोडक्ट परचेस केल्याच्यानंतर आपण त्याला वापरून बघू. यूज प्रोडक्ट विथ नॉलेज, म्हणजे आपण एखादी प्रोडक्ट वापरणारच नाही तर आपण लोकांना त्याची नॉलेज सांगू शकणार नाही, बरोबर आहे. तर प्रोडक्ट्स वापरून त्याची माहिती घेणे, आपण ते आपल्याला सगळं झूमच्या माध्यमातून, Google Meetच्या माध्यमातून आपल्याला ट्रेनिंग सेशन्स होत असतात, त्यामधून आपण शिकू. आणि नंतर ही शेअर अपॉर्च्युनिटी, म्हणजे हीच अपॉर्च्युनिटी आपण लोकांना शेअर करणे, म्हणजे शेअर इज केअर. आणि अपॉर्च्युनिटी लोकांना शेअर केल्यानंतर ती लोकांना आवडली किंवा इंटरेस्टेड असेल तर ते लोक आपल्यासोबत येणार आणि त्यांनासुद्धा आपण ते आपल्यासोबत या अपॉर्च्युनिटीमध्ये वर्किंग करणार, बरोबर आहे. अशानुसार आपण त्या लोकांना शेअर केलं तर आपण त्यांनासुद्धा हे एज्युकेशन सिस्टीम प्रोव्हाइड करून, हे बिझनेस प्रोव्हाइड करून, म्हणजे हा बिझनेस त्यांना देऊन त्यांनासुद्धा आपल्याला एक आर्थिक सहाय्य, एक आर्थिक मदत आपण लोकांना देत असतो, नाही का. आणि या माध्यमातूनच आपला बिझनेस हा ग्रोथ करत जाईल. या व्यवसायासोबत तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन किंवा माहिती हवी असेल तर कृपया माझा नंबर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून मला विचारू शकता. सो थँक्यू.